Good morning, friends. In our last two sessions, we have studied substances in daily use. Natural substances, man-made substances. Natural substancesचे दोन प्रकार शिकलो आपण, बायोटिक आणि अबायोटिक. बायोटिकमध्ये प्लांट ओरिजिन अँड ॲनिमल ओरिजिन. अँड देन man-made substances we have studied, that is rubber, in last session. And now in this session we have studied about पेपर म्हणजे कागद. माहिती आहे बघा तुम्हाला. तर ह्या पेपरची निर्मिती कशी होते किंवा पेपरचं प्रोडक्शन कसं केलं जातं, पेपर कसा तयार होतो याची माहिती आपल्याला या सेशनमध्ये घ्यायची आहे. पेपर इज द सबस्टन्स ऑर मटेरियल formed due to the intervening of the cellulose fibers in grass, wood, rags or a waste paper. आता हा पेपर जो तयार होतो बघा, पेपर हा जो पदार्थ आहे हा कसा तयार होतो, तर धागे, फायबर्स. कशाचे, तर गवत, लाकूड, त्याच्यानंतर चिंध्या, रद्दी कागद, हे जे असतात वेस्ट पेपर म्हणजे रद्दी कागद, ह्या कागदांचा किंवा याचे धागे एकमेकात गुंतल्याने कागद तयार होतो. दस पेपर इज अ काइंड ऑफ नेटवर्क ऑफ सेल्युलोज फायबर. या मी जे तुम्हाला पदार्थ सांगितले की रद्दी, गवत, रद्दी पेपर, त्याच्यानंतर चिंध्या, याचे धागे, अशा पदार्थांचे धागे एकमेकांमध्ये गुंतल्याने त्याचे जाळे तयार होऊन जो पदार्थ तयार होतो तो पदार्थ म्हणजे कागद होय. हे धागे सेल्युलोज धागे म्हणून ओळखले जातात. ते जे धागे त्याच्यापासून तयार होतात, गवत असेल, चिंध्या असतील, लाकूड असेल, त्याच्यापासून जे धागे तयार होतात त्याला सेल्युलोज असं म्हणतात. आता बघा, हाऊ इज पेपर मेड. आता हा कागद कसा तयार होतो, तर बघा, कॉनिफेरस ट्रीज लाईक पाईन आर यूज टू मेक पेपर. सूचीपर्णी जातीचे जे वृक्ष असतात किंवा झाडं असतात, अशा झाडांचा उपयोग कशासाठी होतो, कागद तयार करण्यासाठी होतो. दी बार्क ऑफ द लॉग्स ऑफ दीज ट्रीज इज फर्स्ट रिमूव्ड अँड द वूड इज ब्रोकन इंटू स्मॉल पीसेस. या झाडाची जी साल असते बघा, दी बार्क ऑफ लॉग्स ऑफ दीज ट्रीज, या झाडाची साल पहिल्यांदा काढली जाते आणि नंतर या झाडाचं जे लाकूड असतं त्या लाकडाचे स्मॉल पीसेस म्हणजे बारीक बारीक तुकडे केले जातात. दी मिक्सचर ऑफ दिस पीसेस अँड सम केमिकल्स इज केप्ट सोकिंग फॉर अ लॉंग टाईम. तर काय केलं जातं बघा, या लाकडाचे बारीक बारीक जे तुकडे असतात, हे तुकडे आणि काही रासायनिक पदार्थ खूप वेळासाठी किंवा खूप दिवसांसाठी ते बराच काळ भिजत ठेवले जातात. सोकिंग म्हणजे काय, भिजत ठेवले जातात. इट हेल्प्स टू फॉर्म पल्प. त्यामुळे त्याचा काय तयार होतो, लगदा तयार होतो. काय तयार होतो, लगदा तयार होतो. व्हेन द केमिकल प्रोसेस इज कम्प्लिटेड द फायब्रस सबस्टन्सेस फ्रॉम वूड पल्प आर सेपरेटेड. जेव्हा ती केमिकल प्रोसेस पूर्ण होते, रासायनिक प्रक्रिया पूर्ण होते, तेव्हा त्यातून फायब्रस सबस्टन्सेस म्हणजे जे जो लगदा तयार होतो तो लगद्यातली तंतुमय पदार्थ, फायब्रस सबस्टन्सेस म्हणजे काय, तंतुमय पदार्थ वेगळे केले जातात. सेपरेटेड म्हणजे वेगळे केले जातात. अँड सम डाईज आर ॲडेड. आणि त्याच्यामध्ये काही रंगद्रव्ये मिसळली जातात. डाईज याचा अर्थ काय, DYES, डाईज याचा अर्थ रंगद्रव्ये त्यामध्ये मिसळली जातात. द पल्प इज देन पॉज थ्रू रोलर्स ड्राईड टू फॉर्म पेपर अँड फायनली वाउंड ऑन रील्स. हा पल्प काय केला जातो, मग रोलरवर गुंडाळला जातो बघा. रोलर्समधून लाटलेला लगदा काय होतो, तो रोलर्समध्ये लाटला जातो आणि हा लाटला जाऊन कोरडा झाल्यावर पुढे कागदाच्या रूपामध्ये गुंडाळला जातो. अशा प्रकारे कागद आणि झाडे यांचा खूप जवळचा संबंध आहे बघा. पेपर अँड वूड आर क्लोजली रिलेटेड. टू सेव्ह ट्रीज इट इज नेसेसरी टू यूज पेपर स्पेरिंगली.
झाडं आणि कागद यांचा खूप जवळचा संबंध आहे बघा. आणि म्हणून आपल्याला जर झाडं वाचवायची असतील तर आपण कागदाचा वापर सुद्धा स्पॅरिंगली म्हणजे कसा करायला पाहिजे, काटकसरीने करायला पाहिजे, काळजीपूर्वक करायला पाहिजे. तुम्हाला काय सवय असते बघा शाळेमध्ये लिहित असताना, समजा एखादा शब्द चुकला तर काय करायचं, त्या शब्दावर फक्त काट मारायचा, तो शब्द खोडायचा. तुम्ही काय करतात, पूर्ण पान फाडून टाकतात. एक शब्द चुकतो आणि त्याच्यासाठी पूर्ण पान तुम्ही वाया घालवतात. तर असं न करता आपण काय करायचं आहे, आपल्याला कागद वाचवायचा आहे. कागद कशासाठी वाचवायचा आहे, तर आपल्याला झाडं वाचवायची आहे. कारण आपल्याला आपल्या पृथ्वीवरील झाडांची संख्या जर कमी झाली तर आपल्याला माहिती आहे बघा, पावसाचं प्रमाण कमी होतं, सगळेच प्रॉब्लेम होतात, निसर्गाचा बॅलन्स बिघडतो, पर्यावरणाचा समतोल बिघडतो. आपल्याला माहिती आहे एन्व्हायरमेंटल इम्बॅलन्स होतो. आणि त्यामुळे आपल्याला जर पर्यावरणाचा बचाव करायचा असेल, पर्यावरणाचं संतुलन राखायचं असेल, इन्व्हायरमेंटल बॅलन्स जर आपल्याला राखायचा असेल तर आपण झाडं वाचवली पाहिजे. आणि झाडं वाचवण्यासाठी आपण कागद वाचवला पाहिजे. आता बघा, डू यू नो, तुम्हाला माहिती आहे का, इन इंडिया द फर्स्ट फॅक्टरी टू मॅन्युफॅक्चर न्यूज प्रिंट पेपर टू बी यूज फॉर न्यूजपेपर्स was established at नेपानगर in मध्य प्रदेश in 1955. आपल्या भारतामध्ये त्यातल्या त्यात मध्य प्रदेशामध्ये बऱ्हाणपूर जिल्ह्यामध्ये नेपानगर नावाचं एक शहर आहे बघा. त्या शहरामध्ये 1955 साली न्यूज पेपरसाठी म्हणजे वर्तमानपत्रासाठी लागणारा कागद तयार करण्याचा कारखाना सुरू करण्यात आला. Paper is also manufactured at Songarh in Gujarat. In Maharashtra there is a paper factory at Ballarpur near Chandrapur. हे मध्य प्रदेशातली नेपानगरची पेपर मिल जी आहे, त्याच प्रकारे गुजरातमध्ये सोनगढला सुद्धा वर्तमानपत्रासाठी तयार होणारा कागद तयार केला जातो. आणि महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर जवळ बल्लारपूर येथे सुद्धा अशी कागदाची फॅक्टरी आहे. तुमच्या माहितीसाठी हे तुम्हाला दिलेलं आहे बघा. आता बघा, ऑलवेज रिमेंबर, मी सांगितलं तुम्हाला की झाडं वाचवण्यासाठी आपल्याला काय वाचवायचं आहे, कागद वाचवायचं आहे. आणि त्यासाठी ऑलवेज रिमेंबर तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवायचं, डू नॉट टिअर अप ब्लँक पेजेस ऑफ अ नोटबुक. वहीची कोरी पानं फाडू नका, कोरे कागद फाडू नका. डू नॉट थ्रू अवे ओल्ड नोटबुक्स विथ ब्लँक पेजेस. आपण काय करतो बघा, मागच्या वर्षाच्या ज्या जुन्या वह्या असतात त्या तशाच रद्दीत देऊन टाकतो. मागच्या वर्षाचे लिहिलेल्या वह्या असतात पण काही कोरे पानं त्या वहीमध्ये असतात, तर ते कोरे पानं काढून घ्या. ते कोरे पानं रद्दीमध्ये देऊ नका. सेकंड, द ब्लँक साइड्स ऑफ ॲडव्हर्टायझिंग पम्पलेट्स, इनर साइड ऑफ पोस्टल एनव्हलप्स, द ब्लँक साइड्स ऑफ calendars pages and other such writable surfaces can be used to make notes, lists, to cover books, etc. बघा काय सांगितलंय, आपल्या घरी जर वर्तमानपत्र येत असेल बघा, तर वर्तमानपत्रात जाहिरातीचे पम्पलेट्स येतात. ते एका बाजूने जाहिरात असते आणि एक साईड जी असते त्याची ती ब्लँक असते. तर ते कागदसुद्धा तुम्ही कशासाठी तरी वापरू शकता, नोट्स काढण्यासाठी, लिस्ट करण्यासाठी. ते कागदसुद्धा फेकू नका. कॅलेंडरचे जे कागद असतील त्याचा वापर पुस्तकांना कव्हर करण्यासाठी किंवा कव्हर लावण्यासाठी करा. अशा प्रकारे म्हणजे थोडक्यात काय की कागद वाया घालवू नका. डू नॉट थ्रो अवे ऑर बर्न अप सच अ पेपर अंटिल इट हॅज बीन फुल्ली युटिलाइज लाईक दिस. कागद जे असतील, आपण बऱ्याच वेळा बिनाकामाचे रद्दीचे कागद जाळतो, तर अशा वेळेस कोरे कागद त्यामध्ये आपण चुकून जाळत तर नाही ना, याची काळजी घ्या. कोरे कागद असतील तर त्याचा पूर्णपणे वापर करा आणि नंतरच ते जाळा. थर्ड, व्हेन एव्हर पॉसिबल ट्राय टू यूज अ पेन्सिल अँड स्लेट. जेव्हा आपल्याला शक्य असेल तेव्हा कशाचा वापर करा, शिसपेन्सिल. म्हणजे शिसपेन्सिलचा आपल्याला खोडता येतं बघा, म्हणजे आपलं ते पेज वाया जात नाही. आणि जर आपल्याला गणितांचा वगैरे सराव करायचा असेल तर पाटीचा वापर करा. स्लेट म्हणजे काय, पाटीचा वापर करा जेव्हा शक्य असेल तेव्हा. जेव्हा शक्य नसेल तेव्हा तर आपल्याला वहीचा वापर करावाच लागतो. पण जर शक्य असेल तर आपण शिसपेन्सिलचा लिखाणासाठी शिसपेन्सिलचा वापर करा आणि पाटीचा वापर करा. अँड फोर्थ, कोऑपरेट विथ पीपल हू कलेक्ट पेपर फ्रॉम गार्बेज और बाय स्क्रॅप पेपर. दीज पीपल हेल्प इन द प्रॉपर रिसायकलिंग ऑफ रिसोर्सेस.
कागद वेचणारे, रद्दी घेणारे हे जे नकळतपणे आपल्या साधन संपत्तीचा काय करत असतात, उपयोग सुयोग्य पुनर्वापर करण्यासाठी आपण त्यांना मदत केली पाहिजे. जे रद्दी गोळा करणारे वगैरे लोक असतात तर हे रद्दी वगैरे कुठे देतात, तर ह्या कागद कारखान्यांसाठी लागणारा जो लगदा तयार केला जातो त्या ठिकाणी देतात. आणि म्हणून जर ते कागद आपल्याला जर जाळणं महत्त्वाचं असेल तरच ते जाळा, नाहीतर रद्दीमध्ये द्या, म्हणजेच त्याचा पुनर्वापर, त्या कागदाचा पुनर्वापर होईल आणि आपल्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा म्हणजे झाडांचा कमीत कमी त्याच्यासाठी वृक्षतोड केली जाईल. अशा प्रकारे आपण त्यांना मदत करायची आहे. तर बघा आता हे झालं बघा पेपरच्या बाबतीत. आता त्याच्यानंतर बघा आपण हे पण शिकलो, हे पण आपल्याला शिकायचं आहे की सिंथेटिक फायबर्स ऑर थ्रेड्स म्हणजे काय, कृत्रिम धागे कसे तयार होतात. सिंथेटिक फायबर्स याचा अर्थ काय, कृत्रिम धागे कसे तयार होतात हे आपल्याला याचा देखील अभ्यास करायचा आहे. कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का बघा, फ्रॉम विच सबस्टन्सेस इन नेचर कॅन वी गेट थ्रेड्स ऑर फायबर. इन नेचर म्हणजे नैसर्गिक कोणकोणत्या पदार्थांपासून आपल्याला धागे मिळतात. तर आपण बघा मागच्या सेशनमध्ये नॅचरल सबस्टन्सेसमध्ये कॉटन, ऊल हे शिकलेलो आहे बघा, ज्यूट याच्यापासून आपल्याला धागे मिळतात आणि हे निसर्गामध्ये उपलब्ध होतं. कॉटन असेल, ज्यूट असेल. कॉटन म्हणजे काय, तर कापूस, आणि ज्यूट म्हणजे ताग किंवा अंबाडीसारख्या ज्या वनस्पती असतात त्या वनस्पतींपासून सुद्धा आपल्याला धागे मिळतात. त्याच्यानंतर सिल्क असेल बघा, हे सिल्कसुद्धा रेशीम किड्याची जी कोश असतो त्या कोशापासून आपल्याला सिल्क मिळते. देन सेकंड एक्झाम्पल, व्हॉट आर क्लोथ्स मेड फ्रॉम म्हणजे काय, वस्त्रे किंवा कापड कशापासून निर्माण होते. आता मी सांगितलंच तुम्हाला, कॉटन असेल, ज्यूट असेल, सिल्क असेल, याच्यापासून कापड तयार होते. फ्रॉम द टाइम इट वॉज फर्स्ट थॉट दॅट आर्टिफिशियल अँड could be produced to meet the clothing needs of an increasing populations. Much research and progress has taken place in this field. काय झालं बघा, वाढत्या लोकसंख्येची वस्त्रांची गरज भागवण्यासाठी आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम धागे तयार करण्यात आले किंवा तयार करतात. आणि या कृत्रिम धाग्यांपासून या क्षेत्रात आता खूप प्रगती झालेली आहे बघा. इनन्युमरेबल काइंड्स ऑफ सिंथेटिक ऑर आर्टिफिशियल थ्रेड्स आर नाऊ अवेलेबल. असंख्य अशा प्रकारचे कृत्रिम धागे आता आपल्याला उपलब्ध आहेत किंवा तयार केलेले आढळतात बघा. तर त्यामध्ये खूप अशा प्रकारचं संशोधन करण्यात आलं. मग आता हे सिंथेटिक फायबर्स कोणकोणते, तर बघा नायलॉन, डॅक्रॉन, टेरिन, पॉलिस्टर, रेयॉन आर द नेम्स ऑफ व्हेरियस सिंथेटिक थ्रेड्स. हे जे नावं आहेत बघा, हे नावं विविध अशा सिंथेटिक म्हणजे आर्टिफिशियल म्हणजेच कृत्रिम धाग्यांची नावे आहेत. तर या अशा प्रकारे या धाग्यांपासून मिळणारं जे कापड आहे ते कसं असतं वगैरे याचा आपल्याला सगळ्या अभ्यास करायचा आहे. आता त्याच्यानंतर डू यू नो, बघा मी तुम्हाला सांगितलं आताच की निसर्गामध्ये इन नेचर सिल्क हा सुद्धा, याच्यापासून सुद्धा आपण कापड तयार करू शकतो किंवा सिल्क या पद्धतीचं सुद्धा कापड आपल्याला बाजारामध्ये मिळतं. मग हे सिल्क कसं तयार होतं किंवा सिल्कचा धागा कसा तयार होतो, तर बघा सिल्क इज अ नॅचरल थ्रेड ऑर फायबर ऑब्टेन्ड फ्रॉम द ककून्स ऑफ सिल्क वर्म्स. सांगितलं बघा मी तुम्हाला की सिल्क हा जो धागा आहे त्यालाच मराठीत काय म्हणतात, रेशीम. सिल्कलाच काय म्हणतात, रेशीम. हा जो नैसर्गिक धागा आहे हा रेशीम किड्यांच्या कोशापासून मिळतो. फ्रॉम वन ककून, बघा एका कोशापासून, एका रेशीम किड्याच्या कोशापासून 500 meters to 1300 meters ऑफ थ्रेड कॅन बी ऑब्टेन. म्हणजे एका कोशापासून 500 मीटर ते जवळजवळ 1300 मीटर एवढा धागा आपल्याला मिळू शकतो. इट इज सेड दॅट सिल्क वॉज फर्स्ट प्रोड्यूस ऑन अ लार्ज स्केल इन चायना. असं
म्हणतात की सर्वप्रथम चीनमध्ये या रेशीम धाग्याचं उत्पादन सुरू झालं असं म्हणतात. आता बघा, ऑलमोस्ट ऑल द आर्टिकल्स मेड फ्रॉम नॅचरल फायबर्स इन द ओल्डन डेज कॅन नाऊ बी मेड फ्रॉम सिंथेटिक थ्रेड्स. पूर्वीच्या काळी नैसर्गिक धाग्यांपासून बनणाऱ्या जवळजवळ सर्व वस्तू आजकाल कृत्रिम धाग्यांपासून बनवता येतात. पूर्वी जेव्हा शोधच नव्हता सिंथेटिक थ्रेड्सचा, तेव्हा पूर्वीच्या काळी लोक नॅचरल थ्रेड्सपासूनच विविध वस्तू बनवत असत. पण आता त्या काळात ज्या वस्तू बनत होत्या त्याच वस्तू आता सिंथेटिक फायबर्सपासून सुद्धा तयार करता येतात. नायलॉन, रेयॉन, टेरिलिन, ॲक्रिलिक आर ऑल सिंथेटिक थ्रेड्स अँड मेनी आर्टिकल्स इन अवर डेली यूज आर मेड फ्रॉम देम. म्हणजे हे जे कृत्रिम धागे आहे, या कृत्रिम धाग्यांपासून दैनंदिन जीवनामध्ये इन डेली यूज आपल्याला दैनंदिन जीवनात लागणाऱ्या ज्या वस्तू आहे त्या तयार करता येतात. आता त्यातलं पहिलं आहे बघा नायलॉन. आता नायलॉन हा जो शब्द आहे बघा, इकडे लक्ष द्या. These threads were invented at the same time in न्यूयॉर्क नावाचं जे शहर आहे and लंडन. Therefore the initials NY, न्यूयॉर्क याच्यातला न्यू मधला N आणि यॉर्क मधला Y अँड लंडनच्या स्पेलिंगमधले पहिले 3 अक्षर इनिशियल म्हणजे LON फ्रॉम लंडन, LON फ्रॉम लंडन वेअर कंबाईन्ड टू नेम देम नायलॉन. म्हणजे एकाच वेळेस या दोघं शहरांमध्ये याचं संशोधन सुरू होतं आणि एकाच वेळेस याचा शोध लागल्यामुळे एकाच वेळेस याचा शोध लागल्यामुळे एकाच काळात न्यूयॉर्कचं NY आणि लंडनचं LON घेऊन त्याचं कॉम्बिनेशन करून त्या धाग्याला नाव दिलं नायलॉन. नायलॉन थ्रेड्स हॅव अ शाईन अँड आर स्ट्रॉंग, ट्रान्सपरंट अँड वॉटर रेझिस्टंट. ह्या नायलॉनपासून तयार होणारं जो धागा आहे तो धागा कसा आहे, शाईन म्हणजे त्याला चमक आहे, मजबूत आहे आणि ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक आणि वॉटर रेझिस्टंट म्हणजे पारदर्शी आणि जलरोधी अशा प्रकारचे हे धागे असतात. दे आर यूज टू मॅन्युफॅक्चर क्लोथ्स, फिशिंग नेट्स, रोप्स एक्सेट्रा. मग नायलॉन धाग्यांचा उपयोग कुठे कुठे होतो? कापड तयार करण्यासाठी पण होतो आणि त्याच्यानंतर फिशिंग नेट्स म्हणजे काय, मासेमारी करण्यासाठी जे जाळं असतं बघा, ते जाळं तयार करण्यासाठी, दोर तयार करण्यासाठी नायलॉनचा उपयोग केला जातो. त्याच्यानंतर आहे बघा रेयॉन. कॉटन अँड वूड पल्प इज डिझॉल्व्ड इन अ केमिकल कॉल्ड सोडियम हायड्रॉक्साईड टू मेक अ सोल्युशन. काय केलं जातं बघा, कॉटन म्हणजे कापूस आणि लाकडाचा लगदा कशामध्ये विरघळवला जातो, सोडियम हायड्रॉक्साईड नावाच्या रसायनात विरघळवून एक द्रावण तयार केलं जातं. कापूस आणि लाकडाचा लगदा, वूड पल्प म्हणजे लाकडाचा लगदा, सोडियम हायड्रॉक्साईड नावाच्या रासायनिक द्रावणामध्ये विरघळवला जातो आणि एक द्रावण तयार केलं जातं. थ्रेड्स आर ऑब्टेन्ड फ्रॉम दिस सोल्युशन विथ द हेल्प ऑफ मशीन्स. आणि यंत्राच्या साहाय्याने या द्रावणापासून धागे तयार केले जातात किंवा धागा मिळवला जातो. ॲज दीज थ्रेड्स हॅव शाईन अँड स्ट्रेंथ. या धाग्यांना सुद्धा चमक असते, मजबूती असते. दे आर सेड टू बी सिंथेटिक सिल्क. त्याला काय म्हणतात, सिंथेटिक सिल्क म्हणजे कृत्रिम रेशीम. सिल्क म्हणजे रेशीम आणि सिंथेटिक म्हणजे कृत्रिम म्हणजे प्रक्रिया करून कापसावर आणि लाकडाच्या लगद्यावर प्रक्रिया करून तो धागा मिळवला जातो म्हणून त्याला म्हणतात कृत्रिम रेशीम. दे अपियर टू बी शायनिंग ब्राईट लाईक द सन्स रेज. सूर्यकिरणांप्रमाणे त्याला चकाकी असते त्या धाग्याला आणि हेन्स दे वेअर नेम्ड रेयॉन. आणि म्हणून त्याला रेयॉन असं नाव दिलेलं आहे. रे म्हणजे किरण, सूर्याचे किरण, आणि म्हणून त्याला सूर्याच्या किरणाप्रमाणे चमक असते आणि म्हणून त्याला नाव दिलंय रेयॉन. लक्षात ठेवा बघा, नायलॉन या धाग्याला नायलॉन हे नाव का पडलं, तर एकाच वेळीस न्यूयॉर्क आणि लंडनमध्ये या धाग्याचा शोध लागला म्हणून न्यूयॉर्क या स्पेलिंगचे इनिशियल आणि लंडन या स्पेलिंगचं इनिशियलचं कॉम्बिनेशन करून त्या धाग्याला नाव दिलं नायलॉन. आणि रेयॉन हा जो सिंथेटिक थ्रेड आहे याला रेयॉन नाव का दिलं गेलं, तर कापूस आणि लाकडाचा लगदा
सोडियम हायड्रॉक्साईडमध्ये त्याचं द्रावण तयार करून मशीनच्या साहाय्याने तो धागा तयार केला आणि त्याला सूर्यकिरणांप्रमाणे चमक आहे म्हणून त्याला नाव दिलं रेयॉन. त्याच्यानंतरचे सिंथेटिक फायबर आहे बघा, डॅक्रॉन, टेरिलिन, टेरिन. तर हे कसे तयार झाले बघा, तर व्हेरियस हायड्रोकार्बन्स ऑब्टेन्ड फ्रॉम मिनरल ऑइल्स आर यूज टू मेक पॉलिमर चेन्स. व्हेरियस हायड्रोकार्बन्स खनिज तेलापासून मिळणाऱ्या विविध हायड्रोकार्बन घटकांचा बहुवारिक शृंखला करण्यासाठी वापर होतो. पॉलिमर चेन म्हणजे बहुवारिक शृंखला तयार करण्यासाठी उपयोग होतो. अ सोल्युशन ऑफ अ सच अ पॉलिमर इज प्रेस्ड थ्रू अ स्ट्रेनर विथ फाईन होल्स. हे जे सोल्युशन तयार केलं जातं, हे सोल्युशन काय केलं जातं बघा, तर प्रेस्ड थ्रू म्हणजे या अशा बहुवारिकेचे द्रावण बारीक छिद्र असलेल्या चाळणीतून दाबतात. यातून तयार होणारे धागे थंड झाल्यावर त्यांचा एक अखंड आणि लांब तंतू बनतो. या तंतूंना पीळ देऊन धागा बनवतात. हे जे डॅक्रॉन, टेरिलिन आणि टेरिन हे जे धागे आहे बघा, हे कसे तयार होतात, तर व्हेरियस हायड्रोकार्बन्स ऑब्टेन्ड फ्रॉम मिनरल ऑइल्स. खनिज तेलापासून मिळणारे जे ते विविध हायड्रोकार्बनची बहुवारिक शृंखला असते त्याचं काय केलं जातं, त्या द्रावण शृंखला तयार करण्यासाठी वापर होतो. अशा बहुवारिकेचे द्रावण बारीक छिद्र असलेल्या स्ट्रेनर म्हणजे चाळणीतून ते दाबतात आणि त्यातून तयार होणारे धागे थंड झाल्यावर त्यांचा अखंड आणि लांब तंतू मिळतो आणि त्या तंतूला मग ट्विस्टेड टू ऑब्टेन एअर त्याला पीळ देऊन त्याच्यापासून धागा बनवतात. डिफरंट टाइप्स ऑफ केमिकल्स आर यूज टू मेक थ्रेड्स ऑफ व्हेरियस प्रॉपर्टीज. These different threads have been named variously as dacron, terilin, terine, etc. तर निरनिराळी रसायने वापरून निरनिराळ्या गुणधर्मांचे धागे बनवतात आणि याच धाग्यांना डेक्रॉन, टेरिलिन, टेरिन अशी विविध नावे मिळाली आहेत. आता बघा न्यू वर्ड्स शिकलो आपण याच्यामध्ये. काही हायड्रोकार्बन्स सबस्टन्सेस ऑब्टेन्ड फ्रॉम मिनरल ऑइल म्हणजे खनिज तेलापासून जे पदार्थ मिळतात त्याला म्हणतात हायड्रोकार्बन्स. आणि पॉलिमर चेन याचा अर्थ लॉंग कंटिन्युअस चेन फॉर्म बाय स्मॉल इंटरलिंक केमिकल युनिट्स म्हणजे एका लहान घटकाची एकत्र गुंफण करून तयार होणारी अखंड साखळी असा त्याचा अर्थ होतो. आता बघा आपण शिकलो की हे सिंथेटिक फायबर्स कसे तयार होतात. आता हे जरी याचे फायदे जरी असले बघा, आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये ते उपलब्ध होतात, कमी किमतीमध्ये, आणखी त्याचा मजबूती जास्त असते, तर हे असं जरी असलं तरी त्याचे ॲडव्हान्टेज काय आणि शॉर्टकमिंग म्हणजे डिसॲडव्हान्टेज काय सिंथेटिक फायबर्सचे हे तुमच्या पुस्तकाच्या पेज नंबर 48 बघा, पुस्तकाचं तुमचं पेज नंबर 48 काढा, त्याच्यामध्ये आहे बघा ॲडव्हान्टेजेस. आता ॲडव्हान्टेज म्हणजे फायदा काय बघा. पहिला, फर्स्ट, these fibers can be manufactured on a mass scale म्हणजे काय, या धाग्यांचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन करता येते. आता याचा दुसरा फायदा, दे कॉस्ट लेस त्यांची किंमत कशी असते, कमी असते. किंमत कशी असते त्यांची, कमी असते. थर्ड, दे आर स्ट्रॉंग अँड ड्युरेबल मजबूत आणि टिकाऊ असतात. ड्युरेबल याचा अर्थ काय, टिकाऊ असतात. फोर्थ, दे कॅन बी यूज फॉर अ लॉंग टाईम आपण ते खूप वेळपर्यंत किंवा खूप काळापर्यंत दीर्घकाळापर्यंत उपयोगामध्ये आणू शकतो. त्याच्यानंतर फिफ्थ आहे, दे आर वॉटर रिपेलंट जलरोधी असतात ते. हेन्स डू नॉट रॉट ऑर गेट वेट, दे ड्राय इझिली त्याच्यामुळे ते भिजत नाही, कुजत नाही आणि ड्राय इझिली लवकर कोरडे होतात. बघा तुम्ही कपडे, आई कपडे वाळत घालते बघा, तर कपडे वाळत घालत असताना सुती कपडे जे असतात, कॉटनपासून बनलेले जे कपडे असतात, तो कपडा वाळायला या कृत्रिम धाग्यांपासून बनलेल्या कापडापेक्षा वेळ जास्त लागतो. हे कृत्रिम धाग्यांपासून बनलेले जे कपडे असतात हे लवकर वाळतात, दे ड्राय इझिली. सिक्स्थ ॲडव्हान्टेज आहे, दे आर लाईट वेट अँड कम्फर्टेबल टू वेअर वजनाला हलके असतात आणि परिधान करायला देखील इझी, सोपे, कम्फर्टेबल असतात. ॲज दे हॅव अ शाईन, दे एन्हान्स द ॲपिअरन्स ऑफ द वेअरर
त्यांना शाईन असते म्हणजे चमक असते आणि त्यामुळे व्यक्तिमत्व आपलं कसं दिसतं, खुलून दिसते. क्लोथ्स मेड फ्रॉम these थ्रेड्स आर रिंकल फ्री अँड स्क्रॅच फ्री. ह्या कृत्रिम धाग्यांपासून बनलेले जे कापड असतं बघा ते चुरगळत नाही आणि त्याला इस्त्री करण्याची पण गरज नसते. आता हे झाले याचे गुण म्हणजे फायदे. आता ते शॉर्ट कमिंग्स म्हणजे काय, त्याचे दोष काय आहेत बघा. दे आर वॉटर रिपेलंट हेन्स डू नॉट ॲब्सॉर्ब स्वेट फ्रॉम द स्किन. जलरोधी आहे ते, त्यामुळे आपल्याला जो घाम येतो तो घाम त्या कपडामध्ये शोषला जात नाही. जसं सुती कापडामध्ये घाम शोषला जातो आणि म्हणून उन्हाळ्यामध्ये सुती कपडे वापरावेत असं आपण म्हणतो. तर कशासाठी, तर उन्हाळ्यात आपल्याला घाम येतो आणि तो घाम ॲब्सॉर्ब होण्यासाठी, स्वेट ॲब्सॉर्ब होण्यासाठी सुती कपडे घालतात. पण ह्या कपड्यांमध्ये घाम स्वेट ॲब्सॉर्ब होत नाही. हा त्याचा दोष आहे बघा. सेकंड शॉर्टकमिंग, कंटिन्युअस यूज ऑफ क्लोथ्स मेड फ्रॉम these थ्रेड्स कीप द स्किन मॉइस्ट विच मे कॉज स्किन डिसीजेस. स्वेट ॲब्सॉर्ब होत नाही त्याच्यामुळे स्किन कशी राहते, मॉइस्ट म्हणजे ओलसर राहते आणि त्याच्यामुळे आपल्याला स्किन डिसीजेस होण्याची शक्यता असते म्हणजे त्वचेचे विकार, त्वचेचे आजार होण्याची शक्यता असते. थर्ड, सिंथेटिक क्लोथ्स आर अनकम्फर्टेबल टू वेअर इस्पेशली इन समर. उन्हाळ्यामध्ये हे सिंथेटिक फायबरपासून बनवलेले जे कपडे असतात हे कपडे घालायला अनइझी वाटतं, अनकम्फर्टेबल वाटतं. कारण काय, त्याच्यामध्ये स्वेट ॲब्सॉर्ब होत नाही. फोर्थ, सिंथेटिक फायबर कॅचेस फायर इझिली. हे जे कृत्रिम धागे असतात बघा, हे कृत्रिम धागे लवकर पेट घेतात. त्या मानाने कॉटनचे कपडे जे असतात ते लवकर पेटत नाही. फिफ्थ, इफ दे कॅच फायर द क्लॉथ स्टिक्स टू द स्किन अँड कॉजेस सिरियस इंजुरीज. आणि जर अशा प्रकारे हे कापड पेटलं तर ते कापड शरीराला काय होतं, चिकटतं. स्टिक्स टू द स्किन, आपल्या त्वचेला ते चिकटतं आणि त्याच्यामुळे जखमा, गंभीर अशा स्वरूपाच्या जखमा होतात. अँड सिक्स, these fibers are not decomposed by microorganisms. आणि या धाग्यांचं डिकम्पोजिशन होत नाही म्हणजेच काय, त्यांचं विघटन होत नाही. आणि म्हणून अशा प्रकारे याचे गुण जसे आहेत तसे दोष सुद्धा आहेत. ऑलवेज रिमेंबर, बघा मी तुम्हाला जसं पेपरच्याबद्दल माहिती सांगितली, पेपर कसा तयार होतो वगैरे, तेव्हा तुम्हाला सांगितलं की सेव्ह ट्रीज. आपल्याला जर झाडं वाचवायची असतील तर आपल्याला काय करावं लागेल, त्याच्यासाठी कागद वाचवावा लागेल. सेव्ह ट्रीज टू सेव्ह नेचर, सेव्ह पेपर टू सेव्ह ट्रीज. म्हणजे झाडं वाचवा, निसर्ग वाचवा, पेपर वाचवा, झाडे वाचवा असा त्याचा अर्थ होतो. यूज पेपर प्रॉपरली अँड इकॉनॉमिकली. पेपरचा किंवा कागदाचा वापर योग्य आणि काटकसरीने करा. इकॉनॉमिकली म्हणजे काटकसरीने करा. मेक फुल यूज ऑफ इट अँड रिसायकल द यूज पेपर. कागदाचा पुरेपूर वापर करा आणि त्याचा पुनर्वापरसुद्धा, वापरलेल्या कागदाचा पुनर्वापरसुद्धा करा. ऑल्दो देअर आर सम डिसएडव्हान्टेजेस इन यूजिंग सिंथेटिक फायबर्स, दे कॅन बी युजफुल इफ दे आर यूज इन द प्रॉपर वे. आता आपण पाहिलं बघा सिंथेटिक फायबर्सचे ॲडव्हान्टेजेस अँड शॉर्टकमिंग. तर जरी त्याचे शॉर्टकमिंग्ज असले, काही दोष असले, तरीसुद्धा आपण त्याचा जर काळजीपूर्वक वापर केला, योग्य पद्धतीने वापर केला तर ते आपल्यासाठी फायदेशीर आहे, युजफुल आहे, उपयोगी आहे. दे रेड्यूस द लोड ऑन द यूज ऑफ नॅचरल रिसोर्सेस. आणि त्याच्यामुळे काय होईल की नैसर्गिक साधन संपत्तीवर येणारा जो ताण आहे तो ताण त्याच्यामुळे कमी होतो आणि म्हणून आपण त्याचा वापर योग्य पद्धतीने जर केला तर ते आपल्याला फायदेशीर आहे. मग आपण या पाठामध्ये काय शिकलो? व्हॉट वी हॅव लर्न? वी यूज टू टाईप्स ऑफ मटेरियल्स. आपण दोन प्रकारचे पदार्थ वापरतो. कोणकोणते? नॅचरल अँड मॅनमेड, नैसर्गिक आणि मानवनिर्मित. नॅचरल मटेरियल्स मे बी बायोटिक ऑर अबायोटिक. नॅचरल मटेरियल जे आहे किंवा नॅचरल सबस्टन्सेस जे आहे तो दोन प्रकारचे आहेत, जैविक आणि अजैविक. बायोटिक मटेरियल्स आर आयदर ऑफ प्लांट ओरिजिन ऑर ॲनिमल ओरिजिन. जैविक पदार्थ जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा दोन प्रकार आहे, प्लांट ओरिजिन अँड ॲनिमल ओरिजिन. रबर, पेपर अँड सिंथेटिक फायबर्स आर इम्पॉर्टंट मॅनमेड मटेरियल्स इन अवर डेली यूज. रबर असेल, पेपर असेल,
सिंथेटिक फायबर आहे, यांचा आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये हे जे मानवनिर्मित पदार्थ आहे, या मानवनिर्मित पदार्थांचा दैनंदिन जीवनामध्ये खूप महत्त्वाचा उपयोग होतो. मॅनमेड मटेरियल्स आर ऑब्टेन्ड बाय युझिंग सर्टन प्रोसेसेस. मॅनमेड सबस्टन्सेस जे आहे ते कशापासून तयार होतात, तर नॅचरल सबस्टन्सेसवर विविध प्रक्रिया करून, सर्टन प्रोसेसेस करून हे मॅनमेड सबस्टन्सेस जे आहे ते आपल्याला मिळवता येतात. तर अशा प्रकारे आपला हा जो 6th चॅप्टर होता सबस्टन्सेस इन डेली यूज हा कंप्लीट झालेला आहे बघा. आता तुम्हाला अभ्यास होमवर्कमध्ये काय करायचं आहे बघा. तर क्वेश्चन नंबर 1 एक्सरसाइजमधला क्वेश्चन नंबर 1, 2 अँड 1, 2 अँड 4. फोर्थ क्वेश्चन बघा. फर्स्ट क्वेश्चन आहे फिल इन द ब्लँक्स. सेकंड क्वेश्चन आहे आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. अँड थर्ड क्वेश्चन आहे गिव सायंटिफिक रिझन्स. हे जे 3 क्वेश्चन आहे, फर्स्ट, सेकंड अँड फिफ्थ, हे 3 क्वेश्चन तुम्ही होमवर्क नंबर 6 मध्ये लिहायचे आहे. आलं लक्षामध्ये. आणि राहिलेले जे प्रश्न आहे तिसरा, चौथा, थर्ड, फोर्थ अँड सिक्स्थ, थर्ड, फोर्थ अँड सिक्स्थ, हे जे 4 प्रश्न आहे बघा, हे जे 3 प्रश्न आहेत, थर्ड, फोर्थ अँड सिक्स्थ, हे 3 क्वेश्चन्स तुम्ही तुमच्या क्लासवर्कच्या वहीत, वर्गपाठाच्या वहीमध्ये पूर्ण करायचे आहे. आणि अशा प्रकारे हा होमवर्क आणि क्लासवर्क हे प्रश्न त्या क्लासवर्कच्या आणि होमवर्कच्या वहीमध्ये तुम्ही पूर्ण करायचे आहे. आणि अजून एक सांगायचं आहे तुम्हाला की मी प्रत्येक लेसन संपल्यानंतर तुम्हाला सांगते की स्पेलिंग, प्रत्येक लेसनचे स्पेलिंगसुद्धा तुम्ही क्लासवर्कच्या वहीमध्ये लिहायचे आहे अर्थासहित, की जेणेकरून तुमचे स्पेलिंगसुद्धा पाठांतर होईल. धन्यवाद.